हॅलो, आर्यन आहे का? कोण? जानकी? तुला कसं काय कळलं? जानकी, आपण जरी एकदाच भेटलो असलो ना तरी तुझा आवाज, तुझा चेहरा व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. मी इथे ते हॉस्टेलवर आले होते, तिथे कळलं की तू इकडे राहत नाहीस म्हणून. आता हो, अगं मी शिफ्ट झालोय. पण तू बोल ना, काही काम आहे का? काम होतं. आपण भेटून बोलायचं का? आज भेटता येईल का? हो, भेटतो. तू थांब तिथेच, मी लगेच आलो. ठेवू का? ठेव, मी आलोच. आज शहर कार्यकारिणीची मीटिंग आहे. जायची इच्छा नाहीये, पण वाकणीसांनी खूपच आग्रह धरलाय. अरे मग चांगलं आहे. असा बाहेर पडलास ना तरच तुझ्या मनावरचा ताण जाईल. जा जा जा, असाच कामात राहा. आला तू आमच्या बरोबर येशील? हो, का नाही, पण कुठे? अमृताला भेटायला, तिच्या घरी. अमृताच्या घरी? म्हणजे त्या नरसिंह किल्लेदारांच्या घरी? हो, त्यांच्याच घरी. मला नाही जमणार. नाही म्हणजे तेवढं सोडून काहीही बोल. हवं तर आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. का पण? तू तिकडं का नाही येणार? कारण नरसिंह किल्लेदार हा माझा सगळ्यात मोठा शत्रू. तू काय बोलतोयस आर्यन? ज्या घरात माझ्या वडिलांचा खुनी राहतो त्या घरी कधीच येणार नाही. आर्यन, बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जा. मला आता फक्त एवढंच माहितीये की अमृताला तुझी गरज आहे. जानकी, जेव्हा अमृताला माझी गरज होती ना तेव्हा मी तिच्यासाठी माझं डोकं फोडून घेतलं. आर्यन, अमृताची अवस्था खूप वाईट आहे. घरातल्या कोणालाही ती जवळ सुद्धा येऊ देत नाही. जानकी, नक्की काय झालंय? काय झालं अमृताला? मला सांग प्लीज. आर्यन, अमृतावर बलात्कार झालाय. साहेब, चला, आज सगळेजण वाट पाहतात. वाकणीस मला नाही यावं असं वाटत आहे. साहेब, आज शहर कार्यकारिणीची मीटिंग आहे. तुम्हीच बोलवले. सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेही आहेत. नाही वाकणीस, तुम्ही गाडी फिरवा. मला कोणालाही भेटायची इच्छा नाहीये. साहेब, असं नाही करता येणार. वाकणीस, तुम्हाला सांगितलं तेवढं करा. खरंच माझी इच्छा नाहीये कोणालाही भेटायची. ना कार्यकर्त्यांना ना नेत्यांना. गाडी फिरवा, घरी चला. साहेब, काय बघतोस? अमृताचं घर. जानकी, तू नेहमी इथे येत असतेस? मी इथेच राहते. तुझा भाऊही? तू बस ना, मी त्यासाठी पाणी घेऊन येते. अरे, हा तर तोच मुलगा आहे ज्याच्या बाईकवरून मी अमृताला गळ्यात गळे घालून जाताना पाहिलं होतं. हा इथे कशासाठी आलाय?